मुंबईतील मिठी नदी कथित घोटाळा प्रकरणात ईडीनं आपला मोर्चा आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे डिनो मोरिया यांच्याकडे वळवला। सकाळी 8 वाजल्यापासून ईडीनं मोरियाच्या घरी ठाण मांडलाय। पाहूयात एक रिपोर्ट। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अशी ओळख असलेला अभिनेता डिनो मोरियाच्या घरी ईडीनं छापे टाकलेत। मुंबईतील मिठी नदीच्या कथित 65 कोटींच्या घोटाळ्यात मनी लॉन्ड्रिंगवरून डिनो मोरियाच्या घरी ईडीनं धाड टाकल्याची माहिती आहे। मिठी नदीच्या घोटाळा प्रकरणात कंत्राटदार केतन कदमला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। डिनो मोरिया आणि केतन कदम एकमेकांना 2 दशकांपासून ओळखतात। डिनोचा भाऊ सॅन्टिनो मोरिया आणि केतन कदमची पत्नी युबो राईट्स कंपनीत संचालक आहेत। केतन कदमनं डिनो मोरियाला 14 लाखांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली। 14 लाखातले काही पैसे डिनो मोरियानं भावाच्या युबो राईट्स कंपनीत वळवले। केतन कदमनं घोटाळ्यातला पैसा डिनो मोरियाला पाठवल्याचा संशय आहे। त्यामुळे घोटाळ्याच्या पैशातून मनी लॉन्ड्रिंगच्या अँगलनं ईडीचा तपास सुरू आहे। तर केतन कदमनं पैसे कर्ज म्हणून दिले असं डिनोचं म्हणणं आहे। मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदारांसह डिनो मोरियाची याआधी आर्थिक गुन्हे शाखेनं देखील चौकशी केली आहे। तर कुणाचा राजकीय वरदहस्त होता हे समोर येईल असं दरेकर म्हणाले। कानून के हाथ बहुत लंबे होते हैं। आता ही तपासणी हे इन्व्हेस्टिगेशन दूरवर आता काही मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचतंय का याचीच उत्सुकता आहे। कारण हे छोटा कार्यकर्ता छोटा अधिकारी करू शकत नाही। मग यामागे कोणाचा मोठा राजकीय वरदहस्त आहे हे तपासणीअंती आपल्या समोर येईल। अभिनेता डिनो मोरिया आदित्य ठाकरेंचा निकटवर्ती असल्याचं बोललं जात आहे। याआधी दोघे अनेकदा सोबतही दिसलेत। मात्र डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरेंचे काहीही संबंध नाहीत असं सुषमा अंधारे म्हणाल्या। मला असं वाटतं की डिनो मोरिया जे कोणी व्यक्ती असेल त्यांना तुम्ही पोर्ट्रे करायचा प्रयत्न करताय की ते आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय वगैरे, पण डिनो मोरिया हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अजिबात नाहीत। त्यांचा आणि आदित्यजींचा काही संबंध येत नाही। त्यामुळे त्यांना काय चौकशी करायची ते त्यांनी करावी आणि त्या संबंधाने काय त्यांना कॉग्निझन्स घ्यायचं आहे आणि काय कारवाई करायची ते त्यांनी करावी। मुंबईत जवळपास 12 ठिकाणी ईडीनं धाड टाकली, ज्यामध्ये डिनो मोरियाच्या घरासह मूळ कंत्राटदार केतन कदम आणि कंत्राटदारांना लागणाऱ्या वस्तू पुरवणारा जय जोशी याच्या घरीही ईडीचे अधिकारी धडकले। कृष्णा सोनारवाडकरसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।